सांगली औदुंबर येथे यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती सज्ज। पाहुयात एसवीएनचे प्रतिनिधी जमीर संधी यांचा स्पेशल रिपोर्ट। औदुंबरमधील गोपालनंदन गोशाळेत देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या इको फ्रेंडली अशा गणेश मूर्तींचे वितरण केले जाणार आहे। महाराष्ट्रभर यंदाच्या गणेशोत्सवासाठी 10,000वर गणेश मूर्ती गुजरातहून आणण्यात आल्या असल्याची माहिती गोपालनंदन गोशाळेचे सुहास पाटील यांनी दिली। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्याय म्हणून शाडूच्या किंवा मातीच्या गणेश मूर्ती बनवल्या जातात, पण यासाठी उपलब्ध साधन सामुग्री बनवण्यासाठी लागणारा वेळ व येणारे खर्च हे सर्व कलाकार आणि भाविकांना न परवडणाऱ्या बाबी आहेत। मात्र या सर्वांना एक चांगला उपाय शोधला आहे, तो म्हणजे गुजरातील देवीमा गोमाई ग्रामीण महिला उद्योग कियाडा जिल्हा राजकोट या संस्थेने भारतीय वंशाच्या देशी गाईच्या शेणाचा वापर करून या गणेश मूर्ती मोठ्या कल्पकतेने बनवल्या आहेत। वजनाला हलक्या, सहज हाताळता येतील अशा व आपणास पाहिजे तशा रंगवता येतील अशा मूर्त्या बनवल्या आहेत, अशी माहिती संचालक अरविंद कियाडा यांनी दिली। इको फ्रेंडली गणपती बसवा, सरकारने सुद्धा त्याच्यावर मोठं काम केले, प्रचार प्रसार भरपूर मिळाला, पण प्रत्यक्ष गणपतीच्या उत्सवाच्या वेळेला असं लक्षात येतं की लोकांना गणपतीच मिळत नाहीत इको फ्रेंडली, आणि त्याच्यामुळे भयंकर त्यांची कोंडी होऊन भयंकर प्रॉब्लेम होता। तर या ठिकाणी हे फक्त शेणाचे, याच्यात माती घातलेली नाही, शाडू माती घातलेली नाही, कुठल्याही इतर प्रकारचं काही घातलेलं नाही, आणि 100% इको फ्रेंडली गणपती तयार केलेला आहे। अतिशय लाईट वेट आहे, पाण्यात घातल्यानंतर तो विरघळतो आणि पाण्यात सोडल्यानंतर पाण्यातलं प्रदूषण कमी करतोय। रेग्युलरचे आपण गणपती पाण्यात सोडल्यानंतर त्याचं पोल्युशन होतं, पण हे निव्वळ शेणखत आहे आणि ते पाण्यात शेण आहे देशी गायचं, ते पाण्यात सोडल्यानंतर पाण्यातले शुद्धीकरण होतं पाण्याचं। असा चांगला प्रोडक्ट आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा आहे तो देशी गोपालन करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी होणार आहे।